संगमनेर तालुक्याला लागून असलेल्या मौजे कोंची येथील डोंगरातून मोठ्या प्रमाणावर आणि राजरोसपणे दिवसाढवळ्या मुरुमाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 चाकी आणि 12 चाकी डंपरने रोज हजारो ब्रास मुरुम चोरून नेला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या गंभीर अवैध धंद्याकडे महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि झोपेचे सोंग घेतल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तहसीलदारांना अर्ज, तरीही दुर्लक्ष. दिनांक 10-3-2025 रोजी कोंची येथील ग्रामस्थांनी स्वतः सरपंचाच्या सही शिक्क्यानिशी तहसीलदार धीरज मांजरे यांना लेखी अर्ज दिला होता. या अर्जात मौजे कोंची येथील गट नंबर 16 मध्ये सप्टेंबर 2022 पासून पोकलेनच्या सहाय्याने मुरुम उपसा सुरू असून सदर गट नंबर 16 हा वनविभागाने वाटप केलेला असून काही पोट हिस्से आदिवासी शेतकऱ्यांसाठी राखीव असल्याचे नमूद केले होते. शासनाची कुठलीही परवानगी नसताना येथे अवैध उपसा व विक्री सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. मात्र या तक्रारीला महसूल अधिकाऱ्यांकडून केराची टोपली मिळाल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत याच गट नंबर 16 परिसरात 3 ते 4 पोकलेन मशीन आणि एक मोबाईल खडी क्रेशर लावून पर्यावरणास मोठा धोका निर्माण केला जात आहे. खडी क्रेशरच्या प्रचंड धुळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके खराब होत असून कोंची गावातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अवैध वाहतुकीमुळे डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कित्येक एकरामध्ये डोंगराला खोदून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करून तस्करांची वाहने पकडून नेली होती. मात्र अंधाराचा फायदा घेत ती वाहने तस्करांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. कारवाया झाल्या तरी मुरुम तस्करांनी जैसे थे परिस्थिती निर्माण करून प्रशासन गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे दाखवून दिले आहे. या अवैध उत्खननामागे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील व्यक्तीचे हे पोकले नसून त्याला आणि त्याच्या साथीदारांना राजकीय वरदहस्त असल्याने हे मुरुम तस्कर प्रशासनालाही जुमानत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. दिवसाढवळ्या डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी माया जमवल्याचे दिसून येते. स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे की उत्खनन झालेल्या जागेचे मोजमाप करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दंडात्मक कारवाई करावी. यापूर्वी अवैध खडी क्रेशर चालकांवर कोट्यावधींचा दंड झाला होता, पण तोही कुणी भरला कुणी नाही अशी परिस्थिती आहे. आता कोंचीमध्ये मोबाईल खडी क्रेशर लावून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. या मुरुम तस्करावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून उत्खनन बंद करावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा एका सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे.